नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कौटुंबिक छळाला त्रासून पत्नीने संपवले जीवन. कर्वेनगरमधील घटना, पतीवर गुन्हा दाखल, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना कर्वेनगर परिसरात समोर आली असून दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला त्रासून एका विवाहित महिलेने जीवन संपवले आहे. सुमारे 8 वर्ष सुरू असलेल्या कथित अत्याचाराचा शेवट मृत्यूच झाल्याने परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पती तिरुपती हुलगप्पा कुराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन बाळय्या गिरणी वय वर्ष 27 यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सध्या संभाजीनगर कोल्हापूर येथील वारी वसाहतीत वास्तव्यास असलेले आणि मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या पवन गिरणी यांनी आपल्या वहिनीला तिच्या पतीकडून सातत्याने छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी तिरुपती कुऱ्हाडे हा 8 मे 2018 पासून सतत मारहाण, शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन आणि मानसिक त्रास देत होता. घरगुती वादाच्या नावाखाली सुरू असलेला हा अत्याचार दिवसेंदिवस वाढत गेला. सततच्या अपमान आणि दबावामुळे पीडित महिला गंभीर मानसिक तणावाखाली गेली होती. अखेर नैराश्याच्या अवस्थेत तिने उवा मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी औषधाचं सेवन केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आणि या घटनेने संपूर्ण परिसर हादरला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. हा गुन्हा 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नोंद करण्यात आला. मात्र गंभीर आरोप असूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आल्याने तसेच वारंवार होणाऱ्या वादाकडे दुर्लक्ष केल्याचा शेजाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कर्वेनगरमधील स्नेहांकित कॉलनी परिसरात ही घटना घडली असून याच ठिकाणी दाम्पत्य राहत होते. स्थानिकांच्या मते घरात वारंवार वाद आणि भांडणे होत असल्याच्या चर्चा परिसरात आधीपासूनच होत्या. मात्र घरगुती वाद म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित हा मृत्यू टळला असता, अशी प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. असे प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांनी तातडीनं कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, शेजारी आणि नातेवाईकांचे जबाब तसेच दाम्पत्यातील पूर्वीच्या वादाची माहिती गोळा केली जात आहे. मृत्यू आत्महत्या आहे की सातत्यपूर्ण छळामुळे झालेला अप्रत्यक्ष खुनाचा तपास सुरू असला तरी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता समाजात संतापाची भावना वाढत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की अनेक महिला दीर्घकाळ अत्याचार सहन करत राहतात, कारण त्यांना सामाजिक दबाव आणि बदनामीची भीती असते. वेळेत समुपदेशन, कायदेशीर मदत आणि कुटुंबियांचा ठाम पाठिंबा मिळाला असता तर हा जीव वाचू शकला असता.